माझ्या वडिलांनी म्हणजे खूप वेळा असे बोललेले की लोक बोलताय बस झाला आता, मुलगीला शिकवून एवढं काय करणार आहे, किती केलं तर ती लोक दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तू मुलीला एवढं शिकवतोय. पण त्यावेळेस माझी आई थोडीशी हे होती, ती असं समाजाचं एवढं नव्हती ऐकत. ती म्हणायची लग्न तर सगळेच करताना, तू काहीतरी वेगळं कर. खूप वेळा वाटायचं घरी निघून यावं, पण मनात कुठेतरी एक विश्वास होता की आपण काहीतरी करू, कुठली तरी एक पोस्ट घेऊ, ऍटलिस्ट क्लर्क तरी घेऊ, एवढी मला गॅरंटी होती. शिर्डीची कन्या व श्री साईबाबा संस्थांचे सेवानिवृत्त कर्मचारी किसन पराजी काटकर यांची कन्या सोनाली किसन काटकर यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तिचं शिर्डीच्या पावननगरीत आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. कालपासून सोनालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अतिशय साधी राहणी असलेल्या आणि PSI होऊन सुद्धा घरातील कामे करणाऱ्या सोनाली काटकरचा सत्कार करण्यासाठी शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ येत आहेत. यावेळी शिर्डी शहरात धनगर समाजातील पहिल्याच मुलीनं आपल्या कष्टानं व जिद्दीनं यश संपादन केल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, तालुका अध्यक्ष रमेश बनकर, शहर अध्यक्ष वैभव सोनवणे, भाजप युवा नेते संपत जाधव, दर्शन जाधव यांनी तिचं निवासस्थानी जात अभिनंदन केलं आणि शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. त्याचबरोबर राहाता तालुक्यातील एकरुखे गावातील कुमारी ललिता विजय सातव हिची सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी शिर्डीची कन्या PSI झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना असून मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या, तर नक्कीच आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. सगळेजण माझ्या यशाच्या याच्यामध्ये सामील झाले आणि सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या मला. त्याबद्दल म्हणजे सर्वांचे मी खरं आभार मानते. पोलीस व्हायचं असं पहिल्यापासून नव्हतं ठरवलेलं. माझा प्रवास मी UPSC पासून स्टार्ट केला होता. मध्यंतरी कोरोना आला. कोरोनाच्या नंतर मी MPSC कडे शिफ्ट झाली आणि मग माझी माझी क्लर्कच्या निघाल्या होत्या 21ला, क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटच्या, पण त्यात माझ्या मेन्सला कमी पडले थोडी मी. मग 22ला पुन्हा माझी ही PSI ची प्रिलिम्स निघाली आणि मग तेव्हा मी असं ठरवलं की आता कुठलं तरी एक पद हातात घेतलं पाहिजे, थोडंसं स्टॅबिलिटी पण पाहिजे होती लाईफमध्ये. सो मी फुल फोकस PSI कडे केला. ग्राउंडच्या वेळेस थोडंसं हे होतं का तर मी फिजिकली पण एवढी स्ट्रॉंग नाहीये आणि ग्राउंडच्या वेळेस माझा लॉंग जम्प थोडासा इव्हेंट थोडा हार्ड येतात मुलींसाठी मोस्टली, आणि 400चा राऊंड मारणं पण मुलींसाठी 1 मिनिट आणि 15 सेकंद मध्ये थोडंसं हार्ड होतं, ते पण टफ. तर मग आणि हा लॉंग जम्पच्या वेळेस माझ्या पायाला पण इंजुरी झाली होती, लेफ्ट पायाला, म्हणजे पायाचा ट्विस्ट झाला होता, त्याला इंजुरी झाली होती. मग त्याला रिकवर होता करता असं थोडासा टाइम गेला, पण झालं ते रिकवर. तेवढे मला चॅलेंजेस वाटले त्यातले, म्हणजे ग्राउंडचे जास्त चॅलेंजेस वाटले ऍज कम्पेअर टू अभ्यास. म्हणजे असं माझ्या वडिलांनी म्हणजे खूप वेळा असे बोललेले की लोक बोलताय बस झाला आता, मुलगीला शिकवून एवढं काय करणार आहे, किती केलं तर ती लोक दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तू मुलीला एवढं शिकवतोय आणि बस झाला आता लग्न करून टाक, एज पण जास्त वाढतंय. सो म्हणजे ती एक थोडी चॅलेंजिंग फेज होती खरं. पण त्यावेळेस माझी आई थोडीशी हे होती, ती असं समाजाचं एवढं नव्हती ऐकत. ती म्हणायची लग्न तर सगळेच करताना, तू काहीतरी वेगळं कर. मला असं वाटतं मुलींचे फॅमिली जर सोबत असली ना मुलींच्या, आणि थोडंसं संयम ठेवून थोडेसे प्रामाणिक प्रयत्न जर केले ना, तर म्हणजे मिळतं तुम्हाला काही ना काही. आणि हा, मुलींनी ग्रॅज्युएशन चांगल्या ह्याच्यात केलं पाहिजे, जेणेकरून आपला इकडं जर नाही झालं तर प्लॅन B आपल्यासोबत असला पाहिजे. सध्या म्हणजे पोलीस प्रशासनाकडे जाण्यासाठी ना खरं मुलींचा एक थोडासा निगेटिव्ह अप्रोच आहे की तो एक फॅमिली आणि जॉब कसं मॅनेज करायचं, हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. प्लस म्हणजे आपल्याला कुठल्याही स्थळी कधी पण जाऊ शकतं, 24/7 हा जॉब आहे तुमचा. तर मग थोडंसं ते चॅलेंजिंग आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला कुठलं तरी कर्तव्यच करायचंय ना, मग ते कुठलंही असो. आणि प्रत्येक मुलींनी जर असंच बोललं तर मग पोलीस प्रशासनात मुली कोण जाणार ना. आजकालच्या मुली जरा सोशल मीडियाकडे थोड्या जास्त वळालेल्या दिसत आहेत. सो त्यांनी सोशल मीडियाच्या त्या आभासी जगाकडे न जाता थोडंसं गव्हर्नमेंटने आपल्याला एवढ्या संधी दिलेल्या आहे, एवढ्या सुविधा, आरक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहे. सो तुम्ही त्या संधीचा थोडासा फायदा घेऊन त्या संधीचं सोनं केलं आणि थोडासा या समाज सुधारण्यामध्ये आपला थोडासा छोटासा शासनाचा भाग होऊन थोडासा हातभार उचलला
तर खूप चांगलं काम होईल. मला मुलींना एकच सांगायचंय की मुलींनो, थोडंसं धाडस करा, घराबाहेर पडा, थोडंसं घरच्यांना विश्वासात घेऊन थोडंसं प्रामाणिक कष्ट करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मीही तेच केलं आणि आज प्रशासनात काम करण्याचं मला संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. सोनालीचं यश बघून आज आमच्या काटकर कुटुंब आणि संपूर्ण समाजाला राहत्या तालुक्यामध्ये अभिमान वाटतोय की समाजामध्ये आज आमची मुलं IPS सारखे अधिकारी होत आहेत, PSI सारखे होत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. शिर्डीत आमच्या धनगर समाजामध्ये तसं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये सुशिक्षित फार कमी होते, परंतु अलीकडे काळामध्ये आमचे मुलं चांगला अभ्यास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. त्यामध्ये आमची सोनाली आज PSI झालेली आहे. त्यामुळं धनगर समाजाची मान या ठिकाणी अभिमानाने उंचावलेले आहे आणि धनगर समाजामध्ये शिर्डीमध्ये तरी ही प्रथमच PSI म्हणून याच्या शासकीय पदाला गेलेली आहे. पुढील कार्यास आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने तिला शुभेच्छा. सोनालीने या यशा पाठीमागे सोनालीचे खरं तर फार मोठं कष्ट आहे. त्यामध्ये तिने अनेक वर्ष अभ्यास केला. यशाने अनेक वेळेस तिला हुलकावणी दिली, परंतु ती खचली नाही. तिच्या पाठीमागं तिचे वडील आमचे बंधू किसन काटकर यांची प्रेरणा होती. तसेच भाऊ संदीप याचा देखील खंबीर पाठिंबा होता. तर किसन काटकर म्हटलं तर श्री साईबाबा संस्थांमध्ये गेले 30-35 वर्ष त्यांनी प्रामाणिक सेवा केली. मागच्याच वर्षी ते रिटायर झाले. सेवा करीत असताना त्यांच्या सेवाकालामध्ये कुठलाही गालबोट नाही, कुठलाही डाग नाही आणि असं निर्मळ मनाने सेवा करून साईबाबाच्या दरबारात सेवा केली आणि त्या सेवेचं फळ आज सोनालीच्या रूपाने साईबाबांनी दिलं असं म्हटलं तरी चालेल. शिर्डी शहराचं भूषण म्हणून आमची सोनालीताईंनी आज PSI पदी नियुक्त झाली. त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने एका अहिल्याची लेख म्हणून जी आज या एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली, त्याचा आम्हाला सर्व समाज बांधवांना अभिमान आहे. खूप आनंद होतोय. तिचा एवढ्या मोठ्या प्रमाणातून सत्कार होत आहे. आज सोनालीताईकडे बघून मुलींना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही या आभासी दुनियेतून बाहेर येऊन रिअल लाईफकडं जास्त फोकस केला पाहिजे. मेहनत केल्यावर कुठल्याही प्रकारचं फळ मिळतंच हे नक्कीच. सोनालीताईंनी जे 8-10 वर्ष मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ तिला परमेश्वराने दिलंच. परंतु या शासनाच्या सर्व स्कीम महिलांसाठी आहेच. मला वाटतं या आरक्षणाच्या या बाकीच्या भानगडीकडे न वळता फक्त कठोर मेहनत आणि कठोर मेहनत केली तर यश नक्कीच मिळणार हे 100% खात्रीच आहे. तर सोनालीताईकडे बघून असं वाटतंय प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी अशा सक्षम अधिकारी तयार झाले पाहिजे, जेणेकरून महिलांनाही त्यांचं दुःख त्यांच्यापाशी सांगता येईल, जेणेकरून महिला सुरक्षित वाटतील. त्याकरता असं खडतर मेहनत करून अशा अधिकारी घरोघरी किंवा प्रत्येक ठिकाणी झाल्या पाहिजे अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचारणे प्रार्थना. आज आपण या ठिकाणी सोनालीताई किसन काटकर यांची PSI पदी नियुक्ती झाली, त्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी आलो होतो. तर मी सोनालीताईला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो व तिची प्रेरणा घेऊन इतर समाजातील मुलींनी चूल व मूल इथपर्यंत न राहता आपण अभ्यास करून उच्च शिक्षण करून सोनालीताई सारखा अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा अशा मी शुभेच्छा देतो. आमच्या लाडक्या ताई सोनालीताई आज आम्ही शुभेच्छा द्यायला इथे सर्वजण उपस्थित आहोत. मी सोनालीताईला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आज त्यांची PSI पदी नियुक्ती झाली. त्यांनी जो खडतर प्रवास केला आणि त्या प्रवासाचा आज आम्हाला सर्व अनुभव सांगितले. तर ते अनुभव ऐकून खरंच आमच्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण मी त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की सर्वांनी त्यांच्याकडून एक आदर्श घ्यावा आणि नक्कीच प्रयत्न करावे. यश हे नक्की मिळतं. या क्षेत्रात आम्ही ज्या क्षेत्रात वावरतो त्या क्षेत्रात नक्कीच पोलीस स्टेशनला जाण्याचं आम्हाला नक्की नेहमीच जावं लागतं. तिथं गेल्यानंतर जी वागणूक भेटते ती वागणुकीचे अनुभव आम्ही तिला सांगणार आहे. आणि क्षेत्रात ती काम करत असताना तिच्याकडे जे गोरगरीब लोक
जे न्याय मागण्यासाठी येतील ते त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करील, हीच अपेक्षा आम्ही तिच्याकडनं व्यक्त करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.